हॅलो, नमस्कार मंडळी. दिवसाची सुरुवात झालेली आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला आधी केस विंचरून घेते. काल केसांना मेहंदी लावली होती. खूप शायनिंग झालेली आहे केसांना. स्मूथ आणि शायनी झालेले आहेत केस. आणि सकाळी उठल्याबरोबर ना पाठीच्या एका बाजूला एकदम सळक भरली होती. असं एक दुखणं सुरू झालं. कधी काय सुरू होईल काय सांगता येत नाही. चला आता मऊ लावून घेते. मी मस्त असा मऊ लावून घेतला आणि थंड पाण्याने फ्रेश झाले. चेहरा इथे क्लीन करण्यासाठी मी हिमालयाचं मॉइश्चरायझिंग ॲलोवेरा फेस वॉश वापरलेला आहे, जे आपल्या स्किनला खूप छान असं मॉइश्चर करतं आणि एकदम स्मूथ करतं. आणि जे काही चेहऱ्यावरती टॅन असतं ते सगळं निघून जातं आणि चेहरा असा क्लीन आणि फ्रेश होतो, जसा की आता माझं झालेला आहे. सो लेट्स गो. चला आता फ्रेश झालेली आहे. आता मी हात वगैरे पुसून घेते. मेहंदी लावलेली होती त्याच्याने ना खूप छान इफेक्ट आलेला आहे केसांना आणि खूप मस्त असं स्मूथ आणि शायनी झालेले आहेत केस. शॅम्पूने अजून केस धुवायचं आहे. मी फक्त पाण्याने केस धुवून घेतलेले आहेत काल. आणि त्यानंतर मी आता ग्लासवर पाणी पिलेलं आहे आणि त्यानंतर ब्लॅक टी घेतला आणि आता साफसफाईचं काम चालू झालेलं आहे. तर दारातलं सगळं बाहेरचं झाडून घेतलं, घरातला सगळा पसारा काढला, सोफा व्यवस्थित सेट करायचा होता. साफसफाईचं काम झाल्यानंतर आता मी फ्रेश झालेली आहे. चला आता इथे मॅचिंगची टिकली लावलेली आहे बघा. तर ग्रीन कलरच्या ड्रेसवर ग्रीन कलरची टिकली कशी वाटली? तर मॅचिंग कलरचे असे ते टिकलीचं पॅकेट होतं ते मी घेऊन आले होते बाजारातून. चला देवाला नमस्कार केलेला आहे. तर माझ्या दिवसाची सुरुवात देवाला नमस्कार करून होते. अँगल इथे सेट केलेलं कॅमेऱ्याचं पण कसं दिसते हे बघत होते. तर चला आता कामाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा आता सकाळची सगळी कामावर नंतर वालाची शेंग शिजवून घेतली होती थोडीशी. मंडळी, बाजारातून कांदे आणत असताना ते असे असतात की कट करताना हातही काळे आणि चाकूही काळा. नंतर कुकरला तांदूळ लावला आणि सोबत इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू होती. आणि रात्रीची जी भांडी घासून ठेवली होती ते पाणी सगळं निथळलं होतं, भांडी सगळी सुकली होती आणि आता ती तशीच भांडी देखील मांडून घेते. चला आता पटपट या सगळेजण नाश्ता करायला. तर फराळ आणि फोडणीचा भात इथे रेडी आहे, मस्त असा कुरमुरा चिवडा घालून. तर चला आता नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर स्वयंपाक आणि नाश्ता दोन्हीची भांडी पडली होती ती सगळी घासून घेतली. आता तुम्ही ज्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ पाहताय तर त्या मोबाईलची जितकी तुम्ही काळजी घेता तसं चार्जरची घेता का नाही? चार्जर असा धूळ खात पडलेला असतो, चिकट आणि डस्टी ऑइली झालेला असतो, हो की नाही? तर बघा एकदा तुमच्या चार्जरकडे कसा आहे त्याची अवस्था. तर ते अगदी क्लीन करायचं इथे मी आता काम केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की करा आणि चार्जरला देखील मोबाईलसारखं चमकून टाका. आणि स्वच्छ क्लीन केलेलं आहे. पाणी आपल्याला त्याच्यावरती रगा ओतायचं नाहीये, हा फक्त ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे. आणि थोडंसं वॉशिंग पावडर असतं ते हातामध्ये घेऊन चोळून त्याच्यावरची डस्ट असते ती सगळी काढून घ्यायची. काळपट झालेला असतं, चिकटपणा झालेला असतो आणि वर्षानुवर्ष आपण तसंच वापरत असतो. तर बघा आता मोबाईलप्रमाणे चार्जर चमकला की नाही? तर चला पटपट तुम्ही हे काम करून टाका. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.